सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वलगांव में श्री छत्रपति शिवाजी महाराज की जयंती निमित्त पर समस्त ग्रामस्थ द्वारा शिव पूजन व आरती कर शिव जयंती मनाया गया, जहाँ पे आप देख सकते हैं कि ग्राम पंचायत वल के समस्त मान्यवर उपस्थित थे। वहीं पे महिला मंडल भी उपस्थित थी और बच्चे, शिक्षक सब लोग उपस्थित थे और सबने महाराज जी का आरती कर और उनका पूजन कर शिव जयंती मनाया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। जयवंतजी भोईर, सदाशिवजी पाटील आपण दीप प्रज्वलन करायचं आहे। विनंती करतो की आपण अगरबत्ती धूप प्रज्वलन करायचं आहे। ज्ञानदेवजी भोईर, भगवानजी भोईर श्रीफळ वाढवायचं आहे। पंढरीनाथजी पाटील आणि भगवानजी भोईर आपण इथे श्रीफळ वाढवायचं आहे। फोटो नहीं लेकर मेरे को ये करना पड़ता है। मंजू जी बरोबर है। भोईर व सर्व आमच्या महिला भगिनी सर्व शिवसेना शाखा वळच्या वतीने इथं सर्व महिला भगिनी आपण इथे यायचं। आपल्याला आता आरतीला सुरुवात करायची आहे। शुभकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्भय प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदराची कंठी शोभे मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नासाचित भारत गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा धीरे शांत मोकळ शोभत मरा धुळधुळती मोरे करणे घालया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर सीताफळ भैया बंधना सरसोड वक्र चुंडती नैना आश्रमाचा वाटपाये सगळा संकटी भावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लवलव मंदिर माळा विशेष संघाला श्रीनाथाला लावण्य सिंगारा मुक्ताची माला तुझ्या जन्मे मनवा हे गुरुरा जय देव जय शिवशंकराव गौरी शंकरा आरती वाळू भावती वाळू तुझ्या पुरगवरा जय देव पुरगवरा भोळा नैनी विचारा आगामी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदराना चितकंठ नीरा ऐसा शंकर शोभे भवजना जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती वाळू भावती वाळू तुझ्या पुरगवरा जय देव देवी कैसे सादर मंथन भेटले त्या माझी अंकित हर हर सापडले असुर काढले
भारी पडलो आता शंकर निवारी जय देवल कार्यक्रम जय भोर भोरे पाहता तुझायचे नाही काही कमळे कर तुला बोलले काही काही वाद करता पडलो गावाही शेतू भक्ताला निपास वाचून पडपुरी विलायच्या पदवेशा जय देव जय देव जय शास्त्र म्हणते जय शास्त्र म्हणते देव ईश्वर दे कार्यक्रम जय देव जय देव जय देव जय देव जय देव माता श्री देव माता आरती होवायता हरे भक्तिता जय देव माता जय देव जय देव माता माता आरती होवायता हरे भक्तिता जय देव माता नाही करणी नाही सोडणी वजा हवा तुला करणी गुलाम भक्ताच्या स्वप्नात आई मंदिर बांधले स्थापना केली आनंद झाला सारा ग्रामस्थ आनंद झाला सारा ग्रामस्थ जय देवी जय देवी जय देव माता श्री देव माता जय देवी जय देवी जय देव माता श्री देव माता आरती होवायता हरी भक्तिता जय देव माता जय हरी मंगलांजली भक्ती भगिनी माता भगिनी कणारे आरती भरुनी सोडो प्रचार पूजा करुनी कधी तुझा आई फेरी तो माता कधी तुझा आई फेरी तो माता जय देव माता जय देव माता जय देवी जय देवी जय देव माता श्री देव माता आरती होवायता हरी भक्तिता जय देव माता पुन्हा झाली पुन्हाची वंश वाढवली कर्गजला प्रचिती आली मंदिर कमी दाटली तेजाच गोड तू भक्तांच्या वाचा तेजाच गोड तू भक्तांच्या वाचा होवायता हरी भक्तिता जय देव माता माते तुझे नाम भक्ती असू दे भक्त तुझे सुखी असू दे आम्हावर तुझी छाया असू दे प्रेमाची तुझी माया असू दे हेच मागणा मागतो आता हेच मागणा मागतो आता जय देवी जय देवी जय देव माता श्री देव माता जय देवी जय देवी जय देव माता श्री देव माता आरती होवायता हरी भक्तिता करणे जय पांडुरंगा जय पांडुरंगा रघुनाथाईचा पावे जीवनाला जय देव जय देव जय पांडुरंगा जय पांडुरंगा रघुनाथाईचा पावे जीवनाला जय देव जय देव धन्य देवनाथ अभिषेक प्रभाव शिवाची कमळे वंदना राही रघुनाथाई जय देव जय पांडुरंगा जय पांडुरंगा पहिल्या भागे माझी चोरल्या देखी जिल्ह्या पताका वैकुणासाठी पहिल्याचा महिमा जवायचा महिमा वर्णावती जय देव जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जगेती व साधू जगेती पहिल्या भागे माझी चोरली करती दर्शन घ्यायला मात्र काय होया मुक्ती केशवाची नामदेव माधवाची नामदेव भावेवाडीची जय देव जय देव जय पांडुरंगा जय पांडुरंगा रखमाई वल्लभ आईच्या वल्लभ डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगी आनंद पूजन भावेवाडी म्हणे राम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या धर्म त्वमेव त्वमेव सर्वं मम देव आहे माता मनस्माता बुधात्मा समर्पयामि आर्तिकं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रायणं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम छत्रपति शिवाजी महाराज की
सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्या. शाळेतील विनंती आहे की बसून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्र आहे की आपण बसून घ्या. कार्यालयातील इथून व्हायचं आहे. वळच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी शिव जन्मोत्सव आपण फाल्गुन कृष्ण तृतीयेस आज आपण साजरा करत आहोत. आज फाल्गुन कृष्ण तृतीया हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना ही तिथीवर शिवजयंती साजरी करत असते आणि त्याच अनुषंगाने हा आजचा कार्यक्रम शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण जीवनपट बघितलं तर अफाट शौर्याने भरलेलं आहे. त्यांची एक नीती होती, सत्य आणि जी राज्य करण्याची पद्धती होती त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि प्रत्येकाला हा न्याय दिला. छत्रपती शिवाजी महाराज होणं म्हणजे त्यासाठी एक तपश्चर्याच म्हणावं लागेल, देवाचं अवतारच म्हणावं लागेल. कारण शिवरायांचं जे स्वराज्य होतं यामध्ये आपण बघत असाल, खास करून आया बहिणींचं जे रक्षण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आमचे महाराज मोठे का तर खजिन्यासोबत आलेली सुभेदाराची सून माझ्या राजाने साडी चोळी देऊन खणानाराने ओटी भरून तिला सुखरूप तिच्या घरी पाठवलं म्हणून माझा राजा हा श्रेष्ठ होतो. एका स्त्रीवर त्यांच्या स्वराज्यामध्ये वाकडी नजर टाकली म्हणून त्या रांजाच्या पाटलाचे दोन्ही पाय आणि दोन्ही हात छाटले म्हणून माझा राजा हा सर्वात श्रेष्ठ. आपण नेहमी बघत असतो आपल्या मुलांना आपण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला नेतो, पण जिथं आपल्या बापजात्यांचं गरम रक्त सांडलंय त्या गड किल्ल्यांवर सुद्धा आपल्या मुलांना न्यायला पाहिजे. आज खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे पहिलं मंदिर आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये साकार होत आहे. आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ज्यांच्यामुळे देवळातील देव सुरक्षित राहिले आणि देवळाचा कळस सुरक्षित राहिला, आज तो माझा राजा देवळामध्ये विराजमान होतो, मंदिरामध्ये विराजमान होतो. ही खूप आनंदाची बाब आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या मंदिरावरचे कळस हे सुरक्षित राहिले आणि आपल्या अंगणातील तुळस ही सुरक्षित राहिली. अशा त्या माझ्या राजाला आजच्या
जन्मदिनी मी मानाचा मुजरा करतो.